आज बनवला होता पनीर रोल, कारण की नेहमी भाजीपोळी खायचा कंटाळा येतो, म्हणून म्हटलं चला. पण त्याआधी सकाळी सकाळी आम्हाला मस्त असा हा चीक आला होता. आता तुमच्याही शेजारी अशी लोक असतील की ना असं काही बनवत असलं का आपण एकमेकांना देतो, तसंच मलाही आला होता. आणि ना आज आमचं ते म्हणजे काल 13वं झालं, त्यामुळे सुतक फिटलं होतं आणि इतक्या दिवसानंतर आज देवपूजा करायला घेतली होती. त्यामुळे देवघरापासून तर सगळंच काही स्वच्छ केलं आणि देवपूजा केल्यानंतर किती प्रसन्न वाटतं हे तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. अगदी तसंच आणि खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मस्त असं देवपूजा झाली की नेहमीचं काम असतं, झाडांना तुळशीला पाणी घालायचं आणि त्याचबरोबर मग बाकीच्या आपल्या दिवसाच्या याला सुरुवात होते. चला आता वळूया आपल्या रेसिपीकडे. आणि मस्त असं हे होममेड पनीर होतं. त्यासाठी शिमला, टोमॅटो, कांदा तोही कट करून घेतला. थोड्याशा तेलावरती ना इथे पनीर पहिले फ्राय करून घेतलं होतं. त्यानंतर त्यामध्ये शिमला, कांदा, टोमॅटो थोडंसं परतवून घेतलं. त्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घालू शकतो. मी इथे टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी घातली होती. चवीपुरतं थोडंसं लाल तिखट घातलं आणि नेहमीची चपाती जी असते ती लाटून घेतली होती तूप, आणि नंतर तुपावरती थोडीशी भाजून घेतली. यानंतर पुन्हा शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि बनवलेलं आपलं जे काही मिश्रण आहे पनीरचं ते यामध्ये घातलं आणि तूप लावून पुन्हा दोन्ही बाजूंनी छान असं भाजून घेतलं. झटपट असा मस्त पनीर रोल पोटभरीचा छान असा तयार झाला आणि मुलांसोबतच मोठेही खाऊ शकतात. तर मस्त अशी ही रेसिपी होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर